नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि पीक विमा ह्या दोन्ही गोष्टींचा सविस्तरपणे अपडेट घेणार आहोत। म्हणजेच तुमच्यासमोर काही यूट्यूबर्सच्या माध्यमातून व इतर माध्यमातून देखील काही तारखा तुमच्या कानावर आल्या असतील। त्या तारखा खऱ्या आहेत की खोट्या आहेत की तुम्हाला समाज माध्यमाद्वारे एक प्रकारे नुसतं आश्वासन दिले जाते व तुमच्या खात्यावर पाहिजे ती रक्कम जमा होणार आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला सविस्तरपणे मी आढावा व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओला कृपया शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा व यामध्येच मराठवाड्यातले मेन जे जिल्हे आहेत ज्यांना निधी सर्वात जास्त मंजूर झालेला आहे गव्हर्नमेंटतर्फे, त्यामध्ये नांदेड आहे, परभणी आहे व अकोला आहे, यवतमाळ आहे, जालना आहे, हे सर्व जिल्हे व या व्यतिरिक्त याच्या आसपासचे जेवढे जिल्हे आहेत तेवढे जिल्हे आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू। तर यामध्ये काही गावांची देखील नावं सांगतो व रक्कम किती तारखेला खात्यावर जमा होऊ शकते ह्याच्या संदर्भात देखील सविस्तर अपडेट मी व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओला काळजीपूर्वक नक्की बघा, शेवटपर्यंत बघा। पण त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट यूट्यूब चॅनलमध्ये। चॅनलला असं लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या। माझ्या डाव्या साईडला जो काही घंटा दिसतोय म्हणजेच बेल आयकॉन दिसतंय त्याला देखील दाबा, म्हणजेच तुम्हाला कृषी संबंधित किंवा नवीन ज्या काही अपडेट येतील त्या सर्वात तुम्हाला फास्ट तुमच्यापर्यंत पोहोचून जातील। तर चला व्हिडिओला लाईक करा, मीही तुमचा वेळ वाया घालवत नाही, व्हिडिओला आपण कंटिन्यू करूया। तर बघा, ह्यामध्ये तुमच्या अतिवृष्टी नुकसान भरपाईचे जे काही गव्हर्नमेंटने JRच्या मार्फत जे निर्धारित करून समोर तुम्हाला पारित करून दिलेले आहेत त्यामध्ये 31 मार्च ही तारीख तात्पुरती दाखवण्यात आलेली आहे, टेंटेटिव्हली। तर यामध्ये कुठल्या प्रकारचा कुठल्या जिल्ह्यांना निधी मिळणार आहे ते तुम्हाला सांगतो। ह्यामध्ये परभणीचा निधी सर्वात प्रथम मिळू शकतो। त्यामध्ये परभणीमधील मी आता काय तुम्हाला गावं सांगतो। यामध्ये पूर्णा तालुका आहे, परभणी तालुका आहे, त्यानंतर मानवत तालुका आहे, सेलू आहे व गंगाखेड, ह्या तालुक्यातले जे काही मेन जेवढे गावं आहेत, जर तुम्हाला गावांची जर डिटेल पाहिजे असल्यास ती देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला त्याची देखील मी PDF देईल किंवा उद्या सविस्तर त्याच्या संदर्भाचा एक नवीन व्हिडिओ देखील घेऊन येईल। तर ते त्याच गावचे जर तुम्ही कुणी असाल तर तेही सांगा। त्याचबरोबर आता बाकी जिल्ह्यांचे जे काही शेतकरी आहेत आसपासचे, आता नांदेडचं पाहायला गेलं तर नांदेडवाले म्हणतात की बाबा तुम्ही निधी एवढा किती मंजूर झाला आहे। पाहायला गेलं तर नांदेडला 812 कोटीचा निधी हा मंजूर झालेला आहे। यामध्ये सर्व पिकांसाठी कापूस आहे, सोयाबीन आहे, मूग आहे व उर्वरित जे काही पिकं आहेत त्यांच्यासाठी हा 812 कोटीचा सरसकट निधी हा मंजूर होऊन त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। कधी परभणीला झाला की लागलीच तुमच्या देखील रकमेच्या वाटपाला ही सुरुवात होणार आहे। हे असं मी म्हणत नाही आहे, गव्हर्नमेंटमार्फत अधिकृतपणे GR काढून ह्या न्यूज समोर आलेल्या आहे। तुम्हाला जर GR पाहिजे असेल ते देखील सांगा, तुम्हाला त्याची देखील मी PDF तुमच्यापर्यंत पोहोचून देईल। तर ह्या सर्वच प्रकारच्या अशा तुम्हाला जर PDF पाहिजे असतील तर ते चॅनलला व व्हिडिओला अतिशय काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत बघा व व्हिडिओचे नवीन जे काही अपडेट येत राहतात त्या देखील दाबा, त्यालाच म्हणजेच बेल आयकॉनला देखील दाबून ठेवा। तर बघा, हे झाले दोन मेन जिल्हे। आता ह्यामध्ये नांदेडवाले म्हणतात की बाबा तुम्ही परभणीचे ज्या काही तालुक्यांची नावं सांगितली व गावांची, आता गावांची अपडेट काय, गावांची देखील अपडेटची PDF आहे, पण ती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देता येणार नाही। ह्याचे काही वेगळे कारण आहेत, ते पर्सनल इश्यू असल्यामुळे मी तुम्हाला देऊ शकत नाही। तर जर तसं जर पाहिजे असेल तर तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये देखील सांगा, म्हणजे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तशी तर PDF देण्याचा प्रयत्न करेल। तर बघा, ही होती या दोन जिल्ह्यांची अपडेट। आता आपण पुणे विभागातले जे काही जिल्हे येतात, पुणे त्याबरोबर सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर या साईडचे देखील जिल्ह्यांचे आता अपडेट जाणून घेऊया। तर ह्यामध्ये आता 25% अग्रिमाचे जिल्हे आता मराठवाड्यातले जे झाली, पण आता या व्यतिरिक्त आता स्वतः क्लेम केलेले जेवढे बाकी शेतकरी होते त्यांची आता अपडेट काय। तर बघा, पुण्यामध्ये पाहायला गेलं तर इंदापूर आहे, त्यानंतर दौंड आहे, दौंड झाल्यानंतर आता साताऱ्याच्या आसपासचा देखील काही भाग आहे, यांना देखील निधी प्राप्त होणार आहे। तर हा निधी जवळपास 31 तारखेच्या आत म्हणजे येत्या 1 ते 1.5 आठवड्यामध्ये कधीही तुमच्या खात्यावर जमा होऊ शकतो, अशी गव्हर्नमेंटमार्फत तरतूद करून देण्यात आलेली आहे। जर कृपया येत्या काही 2 ते 3 दिवसात जर कुणाला निधी प्राप्त झाला, कोणाच्या खात्यावर जर रक्कम जमा झाली, मग ती 17,500 असो, 22,500 असो की जे काही 20,500 असो, तर जर रक्कम तुम्हाला कोणाला जर प्राप्त झाली तर ती कृपया चॅनलच्या कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजेच बाकी तुमचे जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांना देखील होईल तेवढी मदत करण्यात येईल आपल्यामार्फत। तर ही होती ह्या जिल्ह्यांसंदर्भाची एक छोटीशी व महत्त्वाची अपडेट। बाकी पीक विम्याची जी काही अपडेट आहे ती मी पुढच्या व्हिडिओमध्ये देण्याचा नक्की प्रयत्न करेल। तर इथपर्यंत व्हिडिओला पाहिला असेल, लाईक केला असेल, शेअर केला असेल अशी अपेक्षा करतो। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।